नमस्कार मंडळी, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मंडळी, मागच्या काही दिवसापासून ना मला व्लॉग बनवायला वेळच मिळत नाही. काही दिवसापूर्वीच आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालोय. या घरात आल्यानंतर परत इथलं सामान वगैरे लावणं, घरात थोडंसं ॲडजस्ट होणं, या गोष्टीमध्ये बराचसा वेळ गेला. आता जवळपास 10 ते 15 दिवस झालेले आहेत आम्ही या घरात येऊन. आत्ता कुठे आमचं जरा रुटीन बसलंय, त्यामुळे म्हटलं की आता चला आपण आता रेग्युलर व्लॉग बनवायला सुरुवात करूया. आज आहे सुट्टीचा दिवस. सकाळ सकाळी उठून फ्रेश झाले आणि तुम्हाला माहित आहे का, पुण्यात ना पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम चालू आहे. एक दिवस आड पाणी येतंय आणि आमच्या सोसायटीमध्ये ना पाणी वाचवण्यासाठी सकाळी 10 पर्यंत वगैरे पाणी सोडतात आणि त्यानंतर पाणी बंद करतात. त्यामुळे आम्हाला ना पाणी साठवून ठेवावं लागतंय. हे बघा, अशा प्रकारे आम्ही पाणी साठवून ठेवायला लागलेले आहेत. आमच्याकडे 3-4 बकेट होत्या, त्यामुळे आम्हाला खरं फायदा झालेला आहे. एवढ्या बकेट काही लागत नाहीत म्हणून आम्ही ह्या ठेवून दिल्या होत्या, पण इथं आल्यापासून ना याची खूप मदत झालेली आहे. हा पिंप देखील ना आम्ही ठेवून दिला होता वर, पण तो देखील काढलेला आहे आता परत. पाणी सकाळ सकाळीच येत असल्यामुळे ना वॉशिंग मशीन पण मला लवकरच लावायला लागते. सुट्टीच्या दिवशी ठीक आहे, पण ज्यावेळी मी ड्युटीला जाते ना त्यावेळी खूप गडबड उठते. इकडे बेसिन आहे, बेसिन आणि टॉयलेट वगैरे बाथरूम सगळं मी आता स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त हाल ना आमच्या या फिल्टरचे झालेले आहेत. त्याला ना जास्त पाणी मिळत नाही बहुतेक, त्यामुळे पाणीच येत नाही बघा. थोडा वेळच पाणी येते, म्हणजे आम्ही अक्षरशः डेरा भरून ठेवत होतो ना ते बंद केलेलं आहे आणि आता आम्ही बॉटल भरून ठेवतोय प्यायच्या पाण्याच्या. इकडे सगळी रात्रीची जेवणाची भांडी आहेत. रात्री पाणी नसल्यामुळे ती घासता पण येत नाहीत आणि आता आमच्या मावशी येतात, त्या दुपारी 3-4 वाजता येतात. मग त्यांना भांडी ठेवायचं म्हटलं तर मग त्यावेळी पाणी नसतं, म्हणून आता ही भांडी वगैरे पण घासून घ्यायची. आत्ताच ना माझी भांडी घासून झालेली आहेत. भांडी घासण्यात पण माझा बराचसा वेळ गेलेला आहे आणि भांडी घासताना ना एक प्रॉब्लेम येते, तो दाखवते तुम्हाला. ते म्हणजे हा भांड्याचं जे हे सोल्युशन आहे ना, ते बेको कंपनीचं हे भांड्याचं लिक्विड आणले फर्स्ट टाइमच. याच्या अगोदर आम्ही रिफ्लेक्ट वगैरे वापरत होतो, ते चांगलं आहे. पण हे बेको एवढं बकवास आहे ना, त्याने ना भांडीच निघत नाही आहेत. जे रिफ्लेक्ट होतं ना सोल्युशन, ते आम्ही पाण्यात मिक्स करून वापरत होतो, पण त्याने भांडी वगैरे पण चांगली निघायची आणि घासायला पण इझी जायचं. पण हे जे सोल्युशन आहे ना ते डायरेक्टली वापरतोय तरी पण भांडी निघत नाही आहेत आणि खूप त्रास होते भांडी घासताना. घर जरी आवरून झालं असं मी म्हटलं असलं ना, तरी पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला आणखी व्यवस्थित लावायच्यात, त्या लावायच्या राहिलेल्या आहेत. तर निखिलचं आता काम चालू झालेलं आहे. एका कप्प्यातलं सामान ते व्यवस्थित ठेवायला लागलेले आहेत. अजूनपर्यंत ना पाणी गेलेलं नाही आहे. बिचारी झाडं ना पावसाच्या प्रतीक्षेत बसलेली आहेत, तर त्यांना पाणी घालूया आपण. काही दिवसापूर्वीच आत्यांनी हे कुंडीत एक झाड लावलेलं आहे, त्याला छान फुलं पण आलेली आहेत. इकडे आमचं सदाफुलीचं झाड आहे, याला पण फुलं येत असतात, त्यामुळे त्याला पाणी घालू. गुड मॉर्निंग नित्या. आणि नितू ना खूप लेटपर्यंत झोपलेली आहे, ती आता उठते. गुड मॉर्निंग बाबू, उठ ना. सकाळचे ना 10 वाजून गेलेले आहेत, नाश्त्याची वेळ पण झालेली आहे. पटकन आता आपण नाश्त्याला बनवूया. पोहे भिजत घातले होते, पटकन परतून घेते. गुड मॉर्निंग बाबू, झाली ना झोप? चला. थँक्यू बच्चा. आज ना फादर्स डे आहे आणि नितू तिच्या बाबांना विश करते फादर्स डेचं. नितूने बाबांना किटकॅट दिलेली आहे. निखिल आता देवाऱ्यातलं सामान आवरायला लागलेले आहेत. आपले पोहे बनवून झालेले आहेत. अगोदर नाश्ता करते आणि त्यानंतर मग किचन आवरते. काल ना निखिलने गुजराती हापूस आंबा आणलेला, तो आता चिरून घेतलाय. आता आम्ही आंबे आणायचे बंद केलेले, पण काल निखिल बाहेर गेले होते तर त्यांना आंबे घेऊ वाटले, तर त्यांनी आणलेले आहेत. नितूने छान अशी आंघोळ केली आणि ती आता आवरून तयार झालेली आहे. आता नाही, संध्याकाळी जायचं. कपडे सुकवण्यासाठी ना आम्ही या दोऱ्या बांधलेल्या आहेत. आता याच्यावरती कपडे वाळायला घातलेले आहेत. वर इकडे पाईप आहेत, पण त्यांना खूप उंच आहेत आणि तिथे आमचा हात पोहोचत नाही, त्यामुळे आम्ही या दोऱ्या बांधल्यात. नितूना रडायला लागले, तिला जायचंय बोटिंग करायला. सकाळी आम्ही सांगितलेलं की आपण बाहेर जाऊ, बोटिंग करू वगैरे, आणि आता मात्र आम्ही बाहेर जायला काही तयार नाही आहे. बघूया ती काय म्हणते ती. जाऊया आपण, संध्याकाळी जाऊया, आता ऊन खूप पडलंय. घरातला आवरताना जाम हाल झालेत बरं का. सकाळी उठल्यापासून कामाला लागले, कंटिन्यू काम चालू आहे. इकडे सगळी भांडी ठेवलेली आहेत धुतलेली, गॅस वगैरे पुसून ठेवलेला आहे.
किचन पण आता आवरून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे ना, हे बघा कळशीमध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्यानंतर इकडे एका पातेल्यात पाणी भरून ठेवलं आहे. इकडे ना एक बरणी ठेवलेली आहे, या बरणीत पण पाणी भरून ठेवलं आहे. इथे मगात पाणी भरून ठेवलेलं आहे. इकडे एक पातेलं आहे, त्याच्यामध्ये देखील पाणी भरून ठेवलेलं आहे. इकडे ना छोट्या एका पातेल्यात पाणी भरून ठेवलं आहे. इकडे एक भांडं आहे, त्याच्यामध्ये पण पाणी भरून ठेवलं आहे. म्हणजे ना पाणी भरण्यासाठी, पाणी वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. कडक असं ऊन पडलंय बघा, कधी एकदा पाऊस येतोय असं झालंय. मागच्या वर्षी तर ना मे महिन्यातच पावसाला सुरुवात झालेली. 11 मेला मला आठवते पहिला पाऊस आलेला पुण्यात. तरी आत्ता तर 20 जून आला तरी पण पाऊस नाही आहे. यावर्षी दुष्काळ पडतोय की काय अशी भीती वाटायला लागली. आणि खरं तर ना दुष्काळ नाही पडला पाहिजे, कारण त्यामुळे महागाई खूप वाढेल. पाण्याची पण खूप टंचाई होईल. आत्ताच पाण्याचा एवढा प्रॉब्लेम येतोय, जर दुष्काळ पडला तर काय होईल याची खरंच भीती वाटायला लागली. हे बघा इकडे काय चाललंय, निखिलला ना झोपायचं होतं म्हणून त्यांनी नितूला मोबाईल दिलाय. बंद कर, चल दे मोबाईल, बास नितू चल दे, चल लगेच देतात ना मोबाईल, दे बाळा दे, शहाणा बाळा आहे ना माझं, दे दे दे. सगळे म्हणतील नितू किती हुशार आहे, दे. नितूला ना पक्का मोबाईलचं वेड लागलेलं आहे. जेवताना तर ती आधी म्हणते मी जेवते पण मला मोबाईल दे. खरं तर असल्या गोष्टी मला करायच्या नव्हत्या, पण काय माहिती तिला लागत गेली सवय. मी तर शक्यतो देत नाहीये. चल नितू दे, पकडून ठेवती, दे दे दे, बस बाळा नाही घ्यायचं जास्त मोबाईल. सोडती का तरी हातातून, दे. फायनली नितूच्या हातातला मोबाईल काढून घेतला, तर तिला शांत करते. सकाळपासून ना नाश्ता, पाणी भरणं, कपडे, भांडी यामध्ये एवढा वेळ गेलाय ना की मी हॉलमध्ये आले सुद्धा नाही. इथे बसलो पण नाहीये. नाश्ता पण आम्ही बेडरूममध्येच बसून केला. आता मला हॉल आवरायचा आहे. हॉलमध्ये पण भरपूर पसारा पडलेला आहे. हे बघा ही आहे हॉलची अवस्था. सगळ्या वस्तू वगैरे अशा इकडे तिकडे पडलेल्या आहेत. हे आपल्याला व्यवस्थित आवरून ठेवायचं आहे. नितूच्या सामानासाठी ना आम्ही खास असले बॉक्सेस वगैरे आणलेले आहेत. याच्यामध्ये ती कधीतरी सामान ठेवते, पण मोस्ट ऑफ टाईम तर बाहेरच असते, ते आम्हालाच ठेवावं लागतं. सोसायटीमध्ये कसलं तरी काम चालू आहे, सारखं काहीतरी आवाज येतोय. पण ठीक आहे, जाऊ दे, आपण आता लक्ष नाही द्यायचं. आपली कामं पटकन आवरून घ्यायची. सुट्टीच्या दिवशी जरा आराम करायचं म्हटलेलं, पण कामातनं काही वेळ मिळत नाही आरामाला. हे बघा दुपारचे ना 12 वाजलेत, पण असं वाटतं की माझी काहीच कामं झाली नाहीत. पिल्लू का बसलं इकडे? नितूची समजूत घालायला ना तिला जरा असं पाठीवर फिरवते, म्हणजे छान वाटेल माझ्या बाळाला, हो ना. आणखी काय करायचं बाळाला? निखिल झोपलात, झोपलं ते. या साईडला ना आमच्या हॉलची विंडो आहे आणि इथून बाहेर बघा एवढी छान अशी हिरवळ दिसते ना. त्यात हा गुलमोहर आहे समोरच, आणि गुलमोहरला एवढी छान अशी फुलं लागलेली आहेत. हिरव्या रंगाची झाडं आणि त्याच्यावरती लाल रंगाची फुलं, खूप सुंदर दिसते. त्यामुळे इकडे बाहेर बघत बसायला छान वाटतं. इकडे देखील ना कुंड्या वगैरे ठेवायला थोडीशी जागा आहे. इथे आत्यानी एक कुंडी ठेवले, त्याच्यामध्ये धने टाकले होते, तर त्या धन्याला आता चांगले असे मोड वगैरे आलेले आहेत, म्हणजे धन्याचे रोप यायला लागले. पाणी घालते जरा. इकडच्या राहिलेल्या साईडला तरी आम्ही आता कचरा कुंडी, झाडू, सुपली वगैरे हे सामान ठेवलंय. या कुंडीतच ना एक फुलाचं झाड पण आहे, आणि धन्यात त्यांनी बरेच दिवसापूर्वी टाकलेले ते आता छान उगवून आलेत. या झाडांच्यामुळे ना या घराला चांगली शोभा आले. इथं वारं पण एकदम छान लागतं. आता दुपारच्या वेळी झाडं पण बिचारी शांत बसल्यात, पण सायंकाळच्या वेळी वगैरे छान वारं सुटलेलं असतं. इकडच्या घरात ना नितूच्या हाताला बटन येतात, त्यामुळे लाईट लावणं, फॅन लावणं अशी छोटी छोटी कामं नितूच करते. दुपारची वेळ झाले, दूध एकदा गरम करून घेते. भयंकर उष्णता असल्यामुळे ना दूध 2 वेळा गरम करायला लागतात, नाहीतर ते खराब होत आहेत. थोडा वेळ ना जरा पडले होते. सकाळपासून काम करून करून कंबर खूप दुखायला लागली होती, आणि सुट्टीचा दिवस होता, थोडा आराम करायचं म्हटलं होतं. तर म्हटलं जाऊ दे, घरातली कामं पण आवरल्यात, थोडंसं पडूया. आणि आता 1 वाजत आल्यात. उठले आता. झोप तर काही लागली नाही, पण फक्त नितूबरोबर असंच खेळत वगैरे बसलो होतं. आणि आता आम्ही ठरवलं की बाहेर जायचं. आज फादर्स डे आहे, त्यामुळे मी निखिलला म्हटलं की मी तुम्हाला पार्टी देते, तर आम्ही बाहेर जायचं ठरवतोय. कुठे जायचं अजून ठरलं नाहीये, बघू आता कसं कसं ठरतंय ते. काही ठरवलं का नितूच्या बाबांनी? काय ठरवलंय? बाहेर जाण्यासाठी आवरून तयार झालेलो आहे. आजचा व्लॉग मी पुण्यातील पाण्याची टंचाई या गोष्टीवरती बनवला.
खरं तर या गोष्टीवरती एकच उपाय आहे, तो म्हणजे पाण्याची बचत करणं आणि पावसाची आतुरतेने वाट बघणं. तर मंडळी चला तर मग या व्लॉगचं आपण करूया एंडिंग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय सर्वांना.